की आपण सातारा जिल्ह्यामध्ये जे जे काही आदेश दिले होते ते प्रामाणिकपणाने पूर्ण करण्याचा माझ्यासारख्या कार्यकर्त्यानं प्रयत्न केला आणि आज साहेबांच्या साक्षीनं पुन्हा एकदा सांगतो, राजे तुमची सगळ्यांची जी मागणी होती आयटी पार्कची, ते आयटी पार्क देखील पुढच्या 15 दिवसामध्ये मंजूर होईल आणि या सातारा जिल्ह्यातल्या युवकांना आणि युवतींना माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली रोजगाराची संधी प्राप्त होईल। आताच निंबाळकर साहेबांनी सांगितलं, ज्यावेळी मी तुमच्याकडे पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या प्रचारासाठी माननीय साहेबांच्या आदेशानं आलो होतो, ते तुम्ही देखील माझ्याकडे एक मागणी केली होती की अनेक लोक उद्योगमंत्री नसताना श्रेय घेऊन उद्योग करणारे हे सातारा जिल्ह्यामध्ये आहेत आणि म्हणून तुम्ही मागणी अशी केली होती की तुमच्या मतदारसंघातली MIDC देखील ही लवकरात लवकर मार्गी लागली पाहिजे। आणि साहेब तुमच्या साक्षीनं ते देखील सांगतो की दुपारीच माझं रामराजे निंबाळकर साहेबांची चर्चा झाली। पुढच्या आठवड्यातली तारीख रामराजे निंबाळकर साहेबांनी मला दिलेली आहे। पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब, रामराजे निंबाळकर साहेब आणि सर्व कार्यकर्त्यांच्या मनातली फलटणची MIDC देखील लवकरात लवकर पूर्ण करण्याची जबाबदारी आज या सातारा जिल्ह्याच्या सभेमध्ये राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी स्वीकारलेली आहे। पण साताऱ्यामध्ये आल्यानंतर देसाई साहेब आमच्या एक लक्षात येतं, साहेबांच्या नेतृत्वाखाली काम तुम्ही करता, काम निंबाळकर साहेब करतात, काम सगळे आपले शिवसैनिक करतात, पण आयत्या वेळी श्रेय लाटण्याचं काम मात्र काही वेगळीच लोक करतात। हे दुर्दैव सातारा जिल्ह्याच्या दृष्टीनं आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आलेलं आहे। पण माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा 2.5 वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा जर कार्यकाळ आपण बघितला तर त्या कार्यकाळामध्ये मागच्या 50 वर्षात या महाराष्ट्रामध्ये ज्या योजना आल्या नाहीत, जी विकासाची कामं झाली नाहीत, ती माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये करून दाखवली। हा देखील आत्मविश्वास आपल्या सगळ्या शिवसैनिकांना असला पाहिजे। माझी लाडकी बहीण योजना असेल, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना साहेब कायम सांगतात की जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली कधीही बंद होणार नाही। हा शिवसेनेचा शब्द माननीय शिंदे साहेबांचा आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी एकजुटीनं या साताऱ्यामध्ये खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीमध्ये आपण कामाला सुरुवात केली पाहिजे। त्यामुळे शिवसेनेमध्ये येणाऱ्यांची संख्या ही फार मोठ्या पद्धतीने आहे। मी माझ्या वतीनं शंभूराज देसाई साहेबांच्या वतीनं आपल्याला शब्द देतो, कुठेही आम्हाला मंत्री म्हणून बोलवा, आम्ही मंत्री म्हणून नाही, साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे शिवसैनिक म्हणून त्या ठिकाणी येऊ आणि या महाराष्ट्रामध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जाणारा शिवसेना पक्ष हा महाराष्ट्रात 1 नंबरला आहे। हे भविष्याच्या 3 वर्षामध्ये आम्ही दाखवून देऊ, एवढाच शब्द या सभेच्या निमित्तानं देतो। आजची सभा ही खरं तर साताराच्या राजकारणाला दिशा देणारी सभा आहे। कशासाठी आहे, काय आहे, त्या पार्श्वभूमीमध्ये मी जात नाही, पण या सातारा जिल्ह्यामधलं राजकारण स्थानिक स्वराज्य संस्थांचं अख्ख्या महाराष्ट्रानं नाही तर अख्ख्या देशानं बघितलेलं आहे।